कसं खेळ चालू होती काय सांगा? खरं तर एक आनंदाची बातमी आहे की माझे वडील संतोष भाऊ चौधरी यांना पवारसाहेब गटांकडनं शरद पवारसाहेब गटांकडनं खासदारकीचं तिकीट हे निश्चित झालेलं आहे आणि मी सर्व पूर्ण रावेर लोकसभा वासियांचे आतापासूनच हात जोडून विनंती करतो की प्रचंड मतांनी आणि वडीलधारी मंडळी जी आहे सोबत आहे दीपक भाऊ पुनवर अंकल वगैरे सर्व पूर्ण टीम काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना असेल सर्व टीम सर्वांचं मार्गदर्शन आम्हाला लागेल आणि खूप परिश्रम घेऊन आपल्याला ही निवडणूक कुठल्याही पद्धतीत निवडून आणायची आहे इतकी सर्वांना विनंती करेल. धन्यवाद. 15 वर्षानंतर तब्बल 15 वर्षानंतर आमचा राजा वनवासातनं राजकारणात परत येतोय आणि या ठिकाणी पूर्ण भुसावळ शहरामध्ये व भुसावळ तालुक्यामध्ये नव्हे तर रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये एक आनंदाची लाट आमच्यापर्यंत पोहोचली आहे. सगळे लोक आम्हाला फोन लावून एकच सांगतायत की भाऊंना काही करून तिकीट फायनल करायला सांगा, कारण की तिकीट फायनल झालं तर प्रत्येक व्यक्ती आजची ही जी लढाई आहे ही बेरोजगारीबद्दल, वाढत्या महागाईबद्दल आणि गोरगरीब जनतेवर आजच्या तारखेत जी वेळ आली आहे त्या सगळ्या गोष्टीचा लढा म्हणजे एकच नाव पर्यायी सगळ्यांना जे दिसतं रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये ते फक्त संतोष भाऊ चौधरी. संतोष भाऊ चौधरी यांचे अभिनंदन करतो की इंडिया गठबंधनच्या माध्यमातून महाविकास आघाडीतर्फे आज त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून तिकीट जाहीर झालं. म्हणजे आज खरा न्याय हा रावेर मतदारसंघाला मिळालेला आहे असं या ठिकाणी मी गृहीत धरतो आणि संतोष भाऊ चौधरी यांची सीट फिक्स आहे. ते खासदार झाले म्हणून समजा. संतोष भाऊ तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं. आज माझे वडील संतोष भाऊ चौधरी यांचं तिकीट फायनल झालेलं आहे. 20 वर्षाच्या खडतर प्रवासानंतर आज संतोष भाऊंना शरदचंद्रजी पवारांनी इतका मोठा आशीर्वाद दिलेला आहे आणि त्या आशीर्वादाला आमचे सर्व कार्यकर्ते मोठ्या जोमाने काम करून संतोष भाऊंना खासदार बनवून दाखवतील हा विश्वास माझा आहे आणि प्रत्येक युवकाचा आहे. भुसावळ शहराच्या रावेर तालुक्याच्या रावेर लोकसभा मतदारसंघामध्ये येणाऱ्या प्रत्येक तरुणाला माझं एकच म्हणणं आहे, कधी संतोष भाऊ निवडून आले तर समजा तुम्ही सगळे निवडून आले.